संगमनेरच्या पानोडीत महादेव यात्रेचा जल्लोष, कावड मिरवणूक, कुस्त्यांचा हगामा आणि तमाशाची रंगत. नमस्कार, झुंजार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाचा अनोखा त्रिवेणी संगम संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात पाहायला मिळाला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या पानोडी येथे ग्रामदैवत शंकराचार्य जयंतीनिमित्त महादेव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कावड मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, महिला पहिलवानांच्या कुस्त्या आणि पौर्णिमा पाटील यांचा तमाशा यामुळे या यात्रेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पाहुयात या यात्रेचा हा सविस्तर वृत्तांत. संगमनेर तालुक्यातील पानोडी गाव सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. निमित्त आहे ग्रामदैवत शंकराचार्य जयंती आणि महादेव यात्रेचे. यात्रेनिमित्त गावातील महादेव आणि हनुमान मंदिराला आकर्षक रंगरगोटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी उजळून निघालेल्या या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. या सोहळ्यासाठी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले ग्रामस्थही सहकुटुंब गावात दाखल झाल्याने पानोडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी महादेव मंदिरात विधिवत अभिषेक आणि पूजन करण्यात आले. सकाळी 9 ते 12 या वेळेत रंगलेल्या भजनांच्या सुरांनी वातावरणात चैतन्य भरले. मात्र सायंकाळच्या सुमारास निघालेल्या भव्य कावड मिरवणुकीने सर्वांचे डोळे दिपवले. यावेळी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या भव्य आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता. यंदाच्या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका आणि सोशल मीडिया स्टार पौर्णिमा पाटील कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा. पौर्णिमा पाटील यांची अदाकारी आणि लावणी पाहण्यासाठी पानोडीसह पंचक्रोशीतील हजारो रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. वाढत्या गर्दीचे चोख नियोजन करत आयोजकांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी परंपरेप्रमाणे दुपारी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला. यामध्ये राहुरी, जामखेड, शेवगाव, नेवासा अशा विविध भागांतून नामवंत मल्ल आले होते. विशेष म्हणजे यंदा महिला पहिलवानांनीही आखाड्यात आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. विजेत्या मल्लांना रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यात्रा म्हटली की खाऊ आणि खेळणी आलीच. गावात पाळणे, खेळणी, मिठाई आणि खाद्यपदार्थांचे शेकडो स्टॉल्स थाटले होते. या 2 दिवसात गावात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शिस्तबद्ध नियोजन आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे ही यात्रा शिर्डी विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे. तर अशी ही पानोडीची महादेव यात्रा भक्ती आणि उत्साहाने संपन्न झाली. आपल्या भागातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.